हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये फ्रेंड्स। तर जसं की आपण पार्ट 1 मध्ये 6 ते 7 वर्षाच्या मुलीची राजलक्ष्मी साडीची पूर्ण कटिंग बघितली होती। तर आज आपण पार्ट 2 मध्ये बघणार आहोत 6 ते 7 वर्षाच्या मुलीच्या राजलक्ष्मी साडीची पूर्ण स्टिचिंग आपण इथे बघणार आहोत, स्टेप बाय स्टेप आणि अगदी हळूवार सविस्तर मी तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे। तर चला बघूया राजलक्ष्मी साडी। तर बघा इथे जे राजलक्ष्मीला आपण वरच्या बाजूला जे कासोट्याला वरच्या बाजूला आपण सरळ पट्टी जी लावत असतो ना, ती अगोदर इथे मी लावून घेतलेली आहे। सरळ काट जो आहे तो कटिंग करून व्यवस्थित तो सरळ लावून घ्यायचा आहे। ठीक आहे, असं जर तुमच्याकडे सरळ प्लेट्स मध्ये जर काट नाही आला तर असं आपण सेपरेट काटही लावू शकतो। इथे सेपरेट काट मी लावून घेतला। त्यानंतर आता इथे बघा फ्रेंड्स, आपण पॅन्टचा कपडा घ्यायचा आहे। ठीक आहे, तर इथे बघा मी पॅन्टचा कपडा घेतला, त्यावरती अस्तर जेला जे आपण लावून घ्यायचं साडीचं जे कटिंग केलं आणि वरच्या बाजूने पूर्ण आपण टीप मारून घ्यायची आहे। ठीक आहे, त्यानंतर जे जॉईन करताना आपल्याला प्लेट्स घ्यायचे आहे, जे की आपण 8 इंच जास्त घेतलं होतं ना, त्याच्या अशा 3 प्लेट्स 2-2 इंचच्या आपण घेऊन ते जे 8 इंच आपण घेतलेलं आहे ते इथे मॅच करायचं आहे बघा। तर आता इथे बघा व्यवस्थित प्लेट्स घालून झालेल्या आहेत। त्यानंतर काय करायचं फ्रेंड्स, तर बघा इथे प्लेट्स झाल्यानंतर आपण खालच्या बाजूला म्हणजे जसं बॉटमच्या साईडला वगैरे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचं आहे आणि बॉटमच्या साईडला मी टीप मारून घेतलेली आहे। ठीक आहे, त्यानंतर इकडे खाली थोडंसं जास्त धरलंय कारण की बॉटमला पुन्हा आतल्या बाजूने मोडपून ती टीप मारून घेत असते त्यामुळे। तर इथे बघा आता दुसरी साईड घेतली, त्याला सुद्धा आपण वरच्या बाजूला प्लेट्स घ्यायच्या आहेत। इथे सुद्धा 3च प्लेट्स येणार आहे। जसं मी अगोदर पण तुम्हाला सांगितलं होतं की हा कपडा आपल्याकडे आपण कमी ठेवला होता कारण वरच्या बाजूला आपण कासोटा काढला होता, तरी पण 3-3 छोट्या छोट्या प्लेट्स इथे तयार झालेल्या आहेत बघा। त्यानंतर असं बघा खालच्या बाजूला पुन्हा टीप मारून घेतली आणि खालच्या बाजूला जो एक्स्ट्राचा कपडा होता बघा त्याला बॉटमला मुडपून घेतलेला आहे आणि त्यावरती 3 टीप मारून घेतलेल्या आहेत बघा। आता इथे बघा आपण पदर घेतलेला आहे आणि पदरच्या एका साईडला आपण कासोटा काढल्यामुळे त्याची जी एक साईड आहे ती रिकामी राहिलेली आहे, त्यामुळे काय करायचं आहे तिला असं मुडपून घ्यायचं आहे। ठीक आहे, डबल फोल्ड द्यायचा, त्याला मुडपायचं आणि मग त्यावरती टीप ही घ्यायची आहे। ठीक आहे, तर आता इथे बघा पुन्हा दुसरी साईड घेतलेली आहे आणि त्याला पदर जो आता आपण एक साईड लावून घेतली ना, तर त्याचा डावा साईड पायाच्या डाव्या साईडला पूर्ण जेला आपण इथे प्लेट्स करत हे पूर्ण पदर आपल्याला इथे मॅच करायचा आहे। तर वरच्या बाजूला छान अशा प्लेट्स घातलेल्या आहेत आणि पदर मॅच केलेला आहे बघा। त्यानंतर आता इथे काय करायचं, जिथे आपण डाव्या साईडला आपण पदर लावलेला आहे तिथे सेम बाजूला आपल्याला आता इथे कासोटा लावायचा आहे बघा। ठीक आहे, तर आता इथे बघा व्यवस्थित खालच्या बाजूने 5 इंच जास्त असतं, त्यामुळे 5 इंच वरती आपण सरळ टीप मारायची आणि त्यानंतर राहिलेला कपडा जो आहे तिथे छोट्या छोट्या प्लेट्स घ्यायच्या आहेत। ठीक आहे, आणि ह्या प्लेट्स घेताना एक लक्षात ठेवायचं की ह्या प्लेट्स घेताना नेहमी उजव्या बाजूला यायला पाहिजे। ठीक आहे, आणि वरच्या बाजूला त्या घ्यायच्या आहेत बघा। ठीक आहे, तर बघा अशा पद्धतीने त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत प्लेट्स। ठीक आहे, आणि प्लेट्स झाल्यानंतर राहिलेला कपडा व्यवस्थित जेच्या तिथे मॅच करायचा आहे आणि वरच्या बाजूला जे हा पूर्ण आपण लावून घेतलेला आहे। त्यानंतर आता इथे म्हणजे कासोटा जॉईन झालेला आहे बरोबर। तर बघा छान असा कासोटा आपण इथे जॉईन करून घेतला, तसेच आपण पदरही जॉईन केलेला आहे। म्हणजेच काय, तर एका पायाच्या डाव्या बाजूला आपण लावलेला आहे पदर आणि त्यावरतीच आपण एक कासोटा हा लावून घ्यायचा आहे सरळ ठेवून। ठीक आहे, सरळ ठेवायचा आणि मग तो लावून घ्यायचा आहे बघा। त्यानंतर बघा आता एक साईड झाल्यानंतर आता आपल्याला दुसरी साईडला लावायचा आहे कासोटा। तर आता इथे बघा एका पायाच्या उजव्या बाजूला दुसरा कासोटा पूर्ण जे लावून घेतला। ठीक आहे, आणि त्यानंतर पूर्ण खालपर्यंत खालच्या बाजूने आपल्याला सेम करायचे, 5 इंच वरती सरळ टीप मारायची आणि नंतर आपल्याला घ्यायच्या असतात प्लेट्स।
ठीक आहे। तर असं पूर्ण हे झाल्यानंतर बघा इथे दोन्ही कासोटे आता घ्यायचे आणि दोन्ही कासोट्यांना 5 इंच वरती मार्क करून पूर्ण जॉईन करून घ्यायचं आहे। 2 कासोटे एकत्र इथे आपण करून घेतले, ठीक आहे। आता काय करायचं आहे की आता आपल्याला लावायचे आहे पुढील आता हा जो मी भाग घेतलेला आहे तर एका पायाच्या उजव्या बाजूला आपण दुसरा कासोटा लावला, राईट। तर याच्या डाव्या बाजूला आता मी लावत आहे आपण ज्या पुढचा कासोटाच्या प्लेट्स बनवल्या ना त्या तिथे मी आता इथे लावून घेत आहे बघा, ठीक आहे। तर त्या तिथे व्यवस्थित आता लावून घ्यायच्या आहेत। तर इथे बघा व्यवस्थित पूर्ण जेला जे जॉईन करून घ्यायचा प्लेट्सचा जो भाग आहे तो, आणि व्यवस्थित जसं आहे तशा प्लेट्स आपण जशा पाव इंचवरती व्यवस्थित प्लेट्स आपण करून घेतलेल्या आहे टाचणी पिन लावून, त्यानंतर व्यवस्थित त्या एकावर एक जशा रचलेल्या आहेत तशाच ठेवायच्या आहेत आणि छान अशा टीप मारत जायचं आहे आणि शेवटची प्लेट ही उभी ठेवायची आहे। जसं की मी सुरुवातीला त्याला काठ लावून सरळ बनवलेला आहे व्यवस्थित, तर तो आहे तसा आपल्याला सरळ दिसायला पाहिजे, ठीक आहे। शेवटची प्लेटकडे लक्ष द्यायचं आणि ती सरळ उभी करायची असते बघा। तर बघा इथे सरळ अशी उभी करून घेतली प्लेट, ठीक आहे। तर अशी ही पूर्ण झालेली आहे आपली प्लेट्स लावून। तर बघा प्लेट्स लावून झाल्यानंतर हे असं दिसतं। तर बघा मधल्या बाजूला छान असा आपण दोन्ही लावलेले आहेत कासोटे, राईट। तर बघा इथे दोन्ही कासोटे लावलेले आहेत, एक आणि एक त्या बाजूला एक ह्या बाजूला, आणि त्यातल्या त्यात आपण एकाच्या डाव्या बाजूला पदर लावलेला आहे आणि एकाच्या डाव्या बाजूला आपण पुढच्या मिऱ्या घेतलेल्या आहेत, म्हणजेच पुढच्या कासोटा। तर बघा आता व्यवस्थित हा एकावर एक पलटी करायचा आहे आता, ठीक आहे। आणि मग काय करायचं आहे की एकावर एक घेतल्यानंतर मग आपल्याला आता इथे स्टिचिंग करायचं आहे याचं। आता थोडंसं स्टिचिंग राहिलेलं आहे ते मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवून देते, ठीक आहे। तर आता इथे बघा फ्रेंड, जसं की आपण एकावर एक ठेवल्यानंतर दोन्ही जे एकत्र घेतले, ठीक आहे। दोन्ही एकत्र घ्यायचे आहेत जे, आणि दोन्ही जे आपल्याला जॉईन करायचे आहेत। तर बघा आणि त्यानंतर कासोटाचा जो भाग आहे तो व्यवस्थित तिथे लावून घ्यायचे आहे, ठीक आहे। त्यानंतर मिऱ्यांचं जे आहे ते सुद्धा मी इथे पुन्हा एकदा छानशी टीप मारून घेऊन पुन्हा दुसरे राहिलेले जे आहेत ते मी इथे स्टिच करून घेतलेले आहेत बघा। त्यानंतर पूर्ण पॅन्टचा कपडा जो आहे तो आतल्या बाजूला घालायचा आहे आणि आपण जशी पॅन्ट स्टिच करतो, ठीक आहे। आणि बॉटम मोजून घ्यायचं आहे किती आहे ते आणि मार्क करायचं आहे, आणि जसं आहे तसं मार्क करून व्यवस्थित आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा ठेवून त्यावरती पूर्ण आपण जसं पॅन्ट स्टिच करतो तशी आपल्याला इथे पूर्ण पॅन्ट स्टिच करून घ्यायची आहे बघा, ठीक आहे। तर आणि त्यानंतर आपल्याला डबल टिप मारून घ्यायची असते इथे। तर अशी पूर्ण पॅन्ट आणि पूर्ण पाठीमागचं कासोटा आणि पुढच्या प्लेट्स ह्या व्यवस्थित मी आता इथे स्टिच करून झालं आहे आपलं, ठीक आहे। तर आता महत्त्वाचं की आता आपला पूर्ण साडी तयार झाली, बट आपल्याला आता लावायचं आहे तो म्हणजे बेल्ट, ठीक आहे। तर बेल्ट लावण्यासाठी काय करायचं आहे, पूर्ण आपला कमर किती आहे, ठीक आहे। तर पूर्ण कमर आपल्याला मोजून घ्यायची आहे, जेवढी कमर असेल तेवढी कमर आता इथे आपण मोजून घेतली। त्यानंतर त्यापेक्षा 1 इंच आता आपल्याला बेल्ट हा जास्त काढायचा असतो, तर ते मी तुम्हाला पुढे दाखवून देते। तर इथे बघा मी 1 इंच कपडा म्हणजेच अस्तरचा कपडा हा जास्त कटिंग करून घेतला। तर याला महत्त्वाचं अस्तर प्लस आपला साडीचा कपडा, ठीक आहे, तो आपल्याला इथे लावून घ्यायचं असतं। तर बघा इथे मधोमध व्यवस्थित अर्धा इंचवरती पहिली टिप मारली, जॉईन केलं आणि त्यानंतर पुन्हा फोल्ड केलं आणि त्यावरती दाबटीप मी आता इथे देत आहे, ठीक आहे। तर असं पूर्ण आपल्याला दाबटीप देऊन आपल्याला तो पूर्ण बेल्ट म्हणजे जेवढी आपण कमरेचं माप घेतलं त्यापेक्षा 1 इंच जास्त, म्हणजे जर टोटल मिळून बघितलं तर 2 इंच जास्त येतं तो। तर मग असं व्यवस्थित त्याला आतल्या बाजूने पुन्हा व्यवस्थित फोल्ड केलं आणि पुन्हा आपण एक बेल्ट तयार करत आहोत। तर आता इथे महत्त्वाचं की पुन्हा एकदा आपल्याला इथे पुन्हा टिप मारायची आणि पुन्हा आतल्या बाजूने ते तयार करून घ्यायचं आहे, म्हणजेच काही त्रास तर लावून तो बेल्ट आपल्याला इथे रेडी करायचा असतो।
तर आता इथे बघा फ्रेंड्स, इथे आपण जो बेल्ट तयार केला ना त्याला काय करायचं, 1 इंचमध्ये जागा ठेवायचं, कारण की आपल्याला तिथे नॉट ओवायची असते. आणि नंतर 1 इंचवरती मार्क करून पुन्हा 1 इंचवरती मार्क करायचं आणि खालच्या बाजूला 1 टिप मारायची आणि वरच्या बाजूला 1 टिप मारून मध्ये थोडंसं आपलं एम्प्टी ठेवायचं असतं बघा. आता बघा जिथे एम्प्टी जागा आहे ती साईड आपल्याला डाव्या हाताला ठेवायची आहे, डाव्या कमरेच्या तिथे, आणि व्यवस्थित आतल्या बाजूने, ठीक आहे, आतल्या बाजूला फोल्ड करायचा आहे. ठीक आहे, बाहेरच्या बाजूला फोल्ड करायचा आहे. त्यासाठी अगोदर बाहेरच्या बाजूला टिप मारून घ्यायची, आतल्या बाजूला आपल्याला जर का कमरपट्टा घ्यायचा असेल तर, ठीक आहे, आणि त्यानंतर बाहेरच्या बाजूला व्यवस्थित फोल्ड करायचं असतं. तर बघा इथे व्यवस्थित मी इथे टिप मारून घेतलेली आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर आपल्याला छान असं आतल्या बाजूला फोल्ड करायचं आहे. ठीक आहे, तर असा आपला बेल्ट इथे तयार होणार बघा. त्यानंतर आता इथे आपण बनवणार आहोत ती म्हणजे नॉट. तर नॉट बनवण्यासाठी इथे आपल्याला 2 इंचची पट्टी घ्यायची आहे. ठीक आहे, आणि लांबी जसं तुम्हाला जेवढं लॉंग हवं तसं तुम्ही बनवू शकता. तर असं बघा इथे 2 इंचची पट्टी करायची आहे तयार, आणि त्यानंतर सरळ आपल्याला 2 बाजूला फोल्ड करायचं आहे पट्टीला. ठीक आहे, म्हणजे अर्धा इंच असं व्यवस्थित आतल्या बाजूने फोल्ड करायचं आहे, आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण आपली ही जी नॉट आहे ती आपल्याला इथे आता बनवून घ्यायची आहे बघा. ठीक आहे, तर अशी नॉट बनवून झाल्यानंतर आपल्याला कापडी लटकनसुद्धा इथे बनवायचे आहेत. तर कापडी लटकन का, कारण की आपण बऱ्याच वेळा अशीच नॉट बनवतो, मग ती वगळून जाण्याचे जास्त चान्सेस असतात. पण जर तुम्ही कापडी नॉट लावता, लटकन लावता, जर कापडी लटकन तुम्ही त्याला लावलात तर मग ते खूप छान दिसतं दिसण्यासाठी. त्यामुळे काय करायचं आहे, असं ज्यावेळी तुम्ही नॉट बनवता तेव्हा शक्यतो कापडी लटकन बनवण्याची सवयही ठेवायची आहे. तर बघा फ्रेंड्स, इथे अशी नॉट तयार झाली आणि त्यानंतर मी ती ओवून घेतल्यानंतर लटकन लावलेले आहेत, कापडी लटकन. ठीक आहे, तर बघा फ्रेंड्स, अशा ह्या प्लेट्स बनवलेल्या आहेत. तर प्लेट्स बनवण्यासाठी काय करायचं, जशा प्लेट्स आहेत तशाच ठेवायच्या, फक्त वरच्या बाजूला त्या फोल्ड करायच्या. ठीक आहे, आता जसं दिसतंय तुम्हाला त्या वरच्या बाजूला छानशा फोल्ड करायच्या, अर्धा इंच एक्स्ट्रा धरून व्यवस्थित सुईने तिथे आपल्याला ते पॅक करून घ्यायचं असतात. प्रत्येक प्लेट्स ह्या पॅक करायच्या असतात बघा. तर बघा अशी मागील कासोटे दोन्ही अशी छान अशी तयार झालेली आहे साडी, आणि पुढे सुद्धा खूप छान अशी आपली राजलक्ष्मी साडी ही रेडी आहे बघा. तर फ्रेंड्स, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा. तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स. तोपर्यंत नमस्कार.